आपण थेट ही दृश्य पाहत आहोत नाशिकमधून जे आंदोलन सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं। नुकतेच संजय राऊत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या खड्ड्यांविरोधात प्रत्येक व्यक्ती इथली एकवटलेली पाहायला मिळते। या शिवसैनिकांचं आणि नाशिककरांचं हे आंदोलन आहे। आतापर्यंत नाशिकच्या खड्ड्यांमुळे अनेक जणांचे बळी गेले, त्यांना जीवानिशी मुकावं लागलं। या खड्ड्यांमुळे 100 जण अजूनही रुग्णालयात याच खड्ड्यांमुळे उपचार घेत आहेत आणि हेच खड्डे सुधारावेत, प्रशासनाने लक्ष द्यावं यासाठी नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने एल्गार पुकारलेला आहे। काल सुद्धा जेव्हा राऊत नाशिकमध्ये दाखल झाले त्यांनी सरकारवर बरेच ताशेरे ओढले आणि संजय राऊतांच्याच नेतृत्वात हे सगळं आंदोलन होत आहे आणि खड्डे पाहून असं वाटतंय नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे असं सुद्धा टीका करत राऊतांनी म्हटलंय। त्यांनी सरकारवर सुद्धा बरीच टीका केलेली आहे। काही वेळातच बोलतील। या जनआक्रोश मोर्चामध्ये संजय राऊत स्वतः सहभागी झालेले आहेत। काय बोलतात त्याकडे सुद्धा लक्ष असेल। या आंदोलनाचे सगळे अपडेट्स किरण ताजने आमचे प्रतिनिधी आपल्याला काही वेळापूर्वी देत होते आणि इथे जे आंदोलक उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पुढारी न्यूजने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ही ताजी दृश्य आपण सध्या पाहतोय। नाशिकमधून आंदोलनस्थळी नुकतेच खासदार संजय राऊत दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने एल्गार पुकारलेला आहे। संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। हातामध्ये झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलक बरेच आक्रमक झालेले आहेत आणि जनआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय। खड्ड्यांविरोधात हा शिवसेनेचा एल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। राऊतांनी काही मागण्या केलेल्या आहेत। नाशिक पालिका आयुक्तांची तातडीने मागणी करा अशी मागणी राऊतांनी लावून धरलेली आहे आणि नाशिक पालिकेमध्ये आम्ही विरोधक म्हणून आवाज उठवतो असं सुद्धा राऊतांनी यावेळी म्हटलेलं आहे। नुकतेच या जनआक्रोश मोर्चामध्ये संजय राऊत दाखल झालेत आणि आणखी जाणून घेणार आमचा प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, श्रद्धा, खरं म्हणजे नाशिकमध्ये जवळपास खड्ड्यांमुळे 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि या मृत्यूच्या नंतर संपूर्ण नाशिक शहरामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक हे जखमी सुद्धा झालेले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नाशिकमध्ये मोर्चा काढला जातो। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झालेले आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जातोय ते संजय राऊत सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे शिवसैनिक आहे ते यामध्ये सहभागी होताना दिसून येत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून खड्डे बुजवल्याचा दावा एका बाजूला केला जात असताना दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अशा स्वरूपानं विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या ठिकाणी निदर्शनं केली जात आहे। हातामध्ये वेगवेगळी फलकं घेऊन सरकारला डिवचण्याचा प्रयत्न एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला थेट या जनआक्रोश मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं रेड्याला घेऊन या ठिकाणी यमदूत आलाय अशा स्वरूपाचं शहरामध्ये जे काही चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो एक प्रकारे प्रशासनाला डिवचण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केला जातोय। दुसऱ्या बाजूला यमराजाची प्रतिकृती पोशाख परिधान करून सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। अशा एकूणच या सगळ्या मोर्चाच्या मध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक बाबी ज्या आहेत ते या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केल्या जात आहे। स्वतः संजय राऊत या ठिकाणी माध्यमांशी सकाळी बोलत असताना या संपूर्ण खड्ड्यांवरनं त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केलेला होता। थेट अधिकारी आणि सत्ताधारी यांनी हे सगळे खड्डे करण्यासाठी कारणीभूत आहेत, पडण्यासाठी कारणीभूत आहेत अशा स्वरूपाचा दावा त्यांनी केलेला होता आणि अशा सगळ्या दरम्यान प्रशासनाकडनं एका बाजूला 6 जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय अशा स्वरूपाचं जे सांगितलं जात आहे तो दावा त्यांनी खोडून काढत 10च्या जवळपास खड्ड्यांमुळे मृत्यू झाला अशा स्वरूपाचा दावा संजय राऊत यांनी केलेला होता। आणि आता जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जनआक्रोश मोर्चाची सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या शालिमार येथे जे ठाकरेंच्या शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे त्या कार्यालयापासून हा मोर्चा आता सीबीएसच्या दिशेने जातोय। सीबीएस पासून थेट नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर जाऊन हा मोर्चा धडकेल आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण जे नेते आहे ते नेते त्या ठिकाणी निवेदन करणार आहेत।
अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये थेट आता खड्ड्यांचा मुद्दा जो आहे तो रस्त्यावर उतरून या ठिकाणी आक्रमकपणे मांडण्याचा जो विषय आहे तो विरोधी पक्षांनी हाती घेतलेला आहे. नाशिककरांकडनं देखील या सगळ्या दरम्यान सोशल मीडियातून नाशिककर व्यक्त झालेले होते. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर टीका सुद्धा केली जात होती आणि आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या ठिकाणी रस्त्यावर उतरून प्रशासनाला एक प्रकारे घेराव घालण्याचं जे काम आहे ते केलं जात आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं पोस्टर हातामध्ये घेऊन पक्षाचा झेंडा हातात घेऊन या ठिकाणी अनेक जण आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे. जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं नाशिकमधील खड्ड्यांचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा राज्य पातळीवर नेण्यासाठी स्वतः पक्षाचे नेते हे संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले होते. खरं म्हणजे विरोधी पक्ष म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं ही आक्रमक भूमिका घेऊन एक प्रकारे सत्ताधारी असलेल्या भाजपसह शिंदेच्या शिवसेनेला डिवचण्याचं काम केलंय. जहरी टीका सुद्धा या सगळ्या काळामध्ये केलेली आहेत आणि आता आपण बघतोय की या मोर्चाची सुरुवात झालेली आहे. शालिमारच्या दिशेने हा संपूर्ण मोर्चा पुढे पुढे सरकत असताना आता तो CBS कडे जातोय आणि CBS नंतर तो नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने जाईल. नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनच्या समोरच प्रवेशद्वारावरच या मोर्चाचा सांगता होईल आणि त्या ठिकाणी सभेत रूपांतर होईल. हे संपूर्ण नेते त्या ठिकाणी निवेदन सुद्धा करणार आहेत. एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या नागरिकांचा या खड्ड्यांमुळे मृत्यू झालेला आहे त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून जवळपास 6 जणांना प्रत्येकी 5 लाखांची मदत करण्यात आलेली होती आणि त्या मदतीवरनं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती. त्यांना 1 कोटी रुपये द्यायला हवे अशा स्वरूपाची मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो मोर्चा पुढे पुढे सरकत असताना आता येत्या काळामध्ये जी आक्रमक भूमिका आहे ती पक्षाच्या माध्यमातून घेतली जात असताना या सगळ्या सांगता सभेवेळी नेमकं काय निवेदन पक्षाकडनं केलं जातं, पक्षाच्या नेत्यांकडनं केलं जातं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. सध्याच्या घडीला संजय राऊत या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व करताय आणि थेटपणे प्रशासनावर विशेषतः कुंभमेळा मंत्र्यांवर त्यांनी या सगळ्या काळामध्ये जहरी टीका सुद्धा केलेली आहेत. आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. राजाभाऊ, मागच्या काळात सुद्धा तुम्ही या सगळ्या खड्ड्यांवरनं संतप्त भावना व्यक्त केलेली होती. आता नेमकं काय प्रशासनाला सांगू पाहताय? मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा सुद्धा निघालाय. प्रशासनाची कडून आमची अपेक्षा एवढीच आहे की जे सर्वसामान्य नागरिकांना नाशिककरांना जी अडचण होती रोजच्या व्यवहार करण्यामध्ये ती अडचण दूर करावी एवढीच आमची भावना आहे. बाकी काय याच्यापेक्षा आम्ही काय मागणार आहे त्यांच्याकडे. 6 जणांचा मृत्यू झालाय. अनेक कुटुंब या सगळ्या निमित्तानं उघड्यावर येतात. त्यामुळे सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककरांमध्ये संताप आहे. तुम्हाला काय वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून? काय याच्याबाबत मी एक 3 महिन्यापूर्वी 2-2.5 महिन्यापूर्वी मी महापालिकेकडे पत्र दिलं होतं. त्याचा एक वेगळा अर्थ काढण्यात आला. प्रत्येक गोष्ट ही राजकीय अँगलनी पाहिलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की तेव्हा मी बोललो होतो की नाशिकचे रस्ते शेत नांगरल्यासारखे झालेले. ही मी एक भावना व्यक्त केली होती आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या बाबत ज्या अडचणी येणार आहेत त्याचा सुतोवाच मी केला होता. आता पावसाळा आलेला आहे, आपण पाहतोय की पाऊस पडतोय आणि त्या खड्ड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे होत्या, या लक्षात घेतल्या पाहिजे आणि मग काम केलं पाहिजे. आता जरी झालं असेल पुढे विकासाला कुणाची अडचण नाहीये. 1 वर्षांनी कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यामुळे विकास होतोय ही जरी खरी गोष्ट असली तरी लोकांच्या जीवावर कुंभमेळ्याचं काम होऊ नये. थोडे दिवस कामं थांबवले पाहिजे आणि या सगळ्या मोर्चाकडे लक्ष असेल. किरण, विनंती आहे सोबत राहा. पुन्हा तुमच्याकडे येतोय आणि बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेकही घेतोय. पाहत रहा पुढारी न्यूज. आपण आहोत नाशिकमध्ये. नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं एल्गार पुकारलेला आहे. नाशिकमधल्या शहरातल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना बरीच आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि या संदर्भातल्या सगळ्या ताज्या घडामोडी पुढारी न्यूजवर तुम्ही पाहताय. खासदार संजय राऊत आणि रवींद्र
मिर्लेकर जे उपनेते आहेत यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये महापालिकेवर हा जो आपण पाहतोय भव्य जनाक्रोश मोर्चा काढला गेलेला आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत राऊतांनी राज्य सरकार आणि प्रशासनाला सुद्धा धारेवर धरलंय। शहरामध्ये जे खड्डे आहेत या खड्ड्यांमुळे नागरिकांचे बरेच हाल होत आहेत आणि ज्यांना साधे खड्डे बुजवता येत नाहीयेत ते सिंहस्थ कुंभमेळा कसा करणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। सिंहस्थ कुंभमेळा आणि विकास कामांसाठी शहरामध्ये विविध ठिकाणी रस्ते खुदाई केली गेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेले आहेत। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे। बऱ्याच लोकांचे बळी गेलेले आहेत। बरीच लोक रुग्णालयात अजूनही उपचार घेतात आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं हा एल्गार पुकारलेला आहे आणि नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा जनआक्रोश मोर्चा काढला गेलेला आहे। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी किरण टाजणे उपस्थित आहेत आणि या जनआक्रोश मोर्चाचे सगळे ताजे अपडेट आपण त्यांच्याकडून घेतोय। किरण, आवाज येतोय माझा? येतोय हा, येतोय। नुकतेच आपण जर पाहिलं तर राजाभाऊ वाजे यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे। त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आपण आणखीन या आंदोलनातल्या जे नागरिक आहेत आंदोलनातले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। श्रद्धा, यामध्ये जर बघितलं तर आता CBSचा सिग्नल क्रॉस करून जे मोर्चेकरी आहेत ते नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करताय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये युवती पदाधिकारी असलेल्या जोशी आपल्यासोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल, ज्या पद्धतीनं हा मोर्चा काढला जातोय, नागरिकांच्या मनात काय भावना आहे? अमृता फडणवीस जी एकदा म्हटल्या होत्या की मुंबईमध्ये ट्रॅफिकमुळे 3% महिलांचे घटस्फोट होतात। माझी आदरणीय अमृता फडणवीसांना विनंती आहे त्यांनी नाशिकमध्ये यावं आणि खड्ड्यांमुळे किती महिलांचे कुंकू पुसले गेले याचा एकदा अहवाल आकडेवारी माननीय फडणवीस साहेबांना द्यावी। इतकी वाईट परिस्थिती नाशिकमध्ये आहे। 5 मंत्री आहेत परंतु काय करत आम्हाला कळत नाही। साहेब इथे गोकुळ गीतेंना घेण्यासाठी इथले मंत्री 3 तास बसून राहतात, 2 तास विमानतळावर येतात, पण इथली जनता मात्र खड्ड्यात आहे। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र। आम्ही महानगरपालिकेत सुद्धा तुम्हाला निवडून दिलं, पण नाशिकमध्ये जनता खड्ड्यावर आहे आणि दुर्दैवानं सांगावंसं वाटतं यांची व्यवस्था व्हीलचेअरवर आहे। यांच्या रोषाविरुद्ध नाशिककर त्रस्त आहेत। नाशिककरांच्या मनात प्रचंड रोष आहे। म्हणजे 4 वर्ष प्रशासक असताना नाशिक बरं होतं, पण यांना सत्ता दिल्यानंतर नाशिकची अत्यंत दुरावस्था आहे। याचा नाशिककर प्रचंड धिक्कार करतात। आज शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकमधले प्रचंड लोक यात सहभागी आहेत आणि नाशिककर यांना प्रश्न विचारतायत, आमच्या मतात तुम्ही काय दिलं? युवती पदाधिकारी म्हणून काय वाटतं, एक नाशिककर म्हणून काय भावना आहे तुमची? मी नाशिककर म्हणून एवढीच भावना आहे की आज आपण सगळ्यांनी बघितलं की खड्ड्यांमुळे अक्षरशः महिलांचे कुंकू पुसले जात आहेत, बालकांच्या डोक्यावरचा पालकांचा हात जातोय आणि आपला आयुक्त महासभेमध्ये झोपा काढतात। ही निर्लज्जास्पद गोष्ट आहे। जर आज मी फक्त त्यांना एवढंच विचारते की उद्या उठून या खड्ड्यांमध्ये तुमचा कंबरडं मोडलं तर तुम्ही तेव्हा ऍक्शन घेणार आहात का? तर आम्हाला एवढंच म्हणायचंय की आज खड्ड्यांमुळे ज्या लोकांचे जीव गेलेत, अजून किती लोकांचे जीव जाण्याचा वाट तुम्ही बघणार आहात? एवढीच विनंती करते की हे जे खड्डे आहेत, तुम्हाला एवढं किती वेळा सरकारने, किती वेळा जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, पण त्या निवडण्याचा तुम्ही फायदा तरी केला आहे का? जनतेला आज जनता मरते, खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत, लहान मुलांना अक्षरशः शाळेत स्कूल बसेसमध्ये जायला त्रास होतोय। तर एवढं किती जनतेची परीक्षा बघणार आहात? आणि मला असं वाटतं की आता हे सगळं बघितल्यानंतर जनता यांना पुढच्या 5 वर्षाकडे मला नाही वाटत निवडून देईल। जेनजी म्हणून काय वाटतं? खरं तर जेनझी म्हणून आणि एक युवा म्हणून आणि युवा म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वच नाशिककर एवढे त्रस्त आहोत। महापौर, उपमहापौर, जे लोक आंदोलन करतायत, जे लोक विरोध करतायत, त्यांना तुम्ही नोटंकी म्हणून संबोधित करत आहात। ही नोटंकी नाही, हा रस्त्यावर उतरलेला संपूर्ण नाशिककरांचा रोष आहे आणि इथे फक्त शिवसेना नाही, शिवसेना सोबत संपूर्ण नाशिककर नागरिक आज आमच्या सोबत आहेत आणि ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो। काल उपमहापौर म्हणाले की आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आले आणि त्यांना खड्डा सापडला नाही। संपूर्ण नाशिककरांचं हे म्हणणं, सगळ्यांनी अक्षरशः त्यांना एक रस्ता मोजवून दिलेला आहे। आज नाशिकमध्ये गेल्यानंतर एव्हरी ऑल्टरनेटिव्ह रोड खोदलेला आहे, खड्डा आहे आणि या सगळ्या गोष्टींना आम्ही विरोध करतो आहोत। कुंभमेळ्याचा एवढा निधी गेला कुठे, हा आमचा नाशिककरांचा जाब आम्ही विचारत आहोत।
आपण बघतो की हे तरुणाईचं मत आहे आणि या सगळ्या मताचं जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या युवती सेनेच्या पदाधिकारी असलेल्या यांनी थेट या सगळ्या दरम्यान आपण जर बघितलं तर हे सगळे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते आक्रमक होताना दिसून येत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हा संपूर्ण जो मोर्चा काढला गेलेला आहे तो पाहता या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडनं प्रशासनावर हल्लाबोल केला जातो. विशेषतः आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा केलेला होता आणि त्या दौऱ्यावरनं जे महापौरांनी टीका केलेली होती त्या टीकेचा सुद्धा या सगळ्या दरम्यान पलटवार करताना पदाधिकारी आपल्याला दिसून येत आहे. काही मिनिटातच या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचं प्रवेशद्वार येईल आणि त्या ठिकाणी या सगळ्या दरम्यान जे आंदोलक आहेत ते त्या ठिकाणी पोहोचतील. या मोर्चाचं समारोप त्या ठिकाणी होईल आणि सभेमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. तरुण आपल्यासोबत आहे त्यांची प्रतिक्रिया काय वाटतं या सगळ्या खड्ड्यांवरनं मोर्चा काढला मला नाही तेवढं काय नाशिकच्या खड्ड्यांवर आता इतक्या लोकांचे जीव जात आहे तरी प्रशासनाला अजून जाग येत नाही. याच्यामुळे प्रशासनाचा धिक्कारच आहे एक प्रकारचा. लोकांनी विश्वास दाखवून एवढं सर्वला निवडून दिलेले जरी पक्ष यांचे वेगळे कोणते असो पण लोकप्रतिनिधी म्हणून यांचं काम आहे की नाशिकच्या खड्ड्यांवर नाशिकच्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढणं. 6-7 लोकांचा जीव गेलेला आहे आज या खड्ड्यांमुळे. तुम्ही आज नाशिकमध्ये फिरत असाल अक्षरशः म्हणजे गाड्या तर खिळखिळ्या झाल्याच आहे. गाड्यांसोबत माणसांचे हाडं पण खिळखिळे झाले. तर याच्यावर नक्कीच लवकरात लवकर काही झालं पाहिजे. त्यासाठी आजचा मोर्चा आणि संजय राऊत साहेब याचं नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व लोक या मोर्चामध्ये उतरलेले सर्व विद्यार्थी सर्व कार्यकर्ते सर्व क्षेत्रातले लोक आलेले. आपण बघतोय की या ठिकाणी नाशिककरांचे हाडं खिळखिळं झालंय असं म्हणत टीका केली जाते आणि या सगळ्या दरम्यान आता हा मोर्चा पुढे पुढे सरकत जात असताना प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असेल यांच्यावर मात्र या सगळ्या आंदोलकांकडनं टीका होताना आपल्याला बघायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जातोय आणि त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील ते सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होऊन एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी प्रशासनाला डिवचण्याचं काम या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून करताय. थेट रेडा आणून या ठिकाणी आंदोलकांनी या ठिकाणी प्रशासनाला एका अनोख्या पद्धतीनं लक्ष वेधून घेत डिवचण्याचा प्रयत्न केलाय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण बघतोय की थेट गिरीश महाजनांवर सुद्धा हल्लाबोल करताना या ठिकाणी हे आंदोलक दिसत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर किरण आपण आक्रोश पाहतो या नागरिकांचा. विनंती आहे तुम्ही सोबत राहा. मी पुन्हा एकदा अपडेट घेण्यासाठी येते. ही 2 दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर. आपल्या दुसऱ्या दृश्यांमध्ये ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहेत ठाकरे सेनेच्या मोर्चाची. नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं जो एल्गार पुकारलेला आहे आणि काही वेळातच नाशिक महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा जाऊन धडकेल. निवेदन दिलं झालं त्यानंतर सांगता सुद्धा होईल सभा होईल. या सभेमध्ये खासदार संजय राऊत काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असेल. नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं जो एल्गार पुकारलेला आहे खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि याच मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय. नाशिक पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा थोड्याच वेळात पोहोचेल आणि या मोर्चामध्ये अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन त्यांचं सुरू आहे. नाशिककरांचं मोर्चामध्ये प्रतिकात्मक रेडा आणला गेला आणि यमराजही आणला गेलेला होता आणि हे या आंदोलकांचा मोर्चा आपण सध्या पाहतोय. आणि काही नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अडचणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांची खुर्ची हलवा नाशिकचे रस्ते वाचवा अशाचे बॅनर घेऊन आलेले आहेत हे नागरिक आणि काहीतरी उपाययोजना ठोस व्हावी ही अपेक्षा आहे या नागरिकांची. त्या विरोधात हा एल्गार पुकारला गेलेला आहे. संजय राऊत काही वेळापूर्वी नाशिकमध्ये या मोर्चामध्ये दाखल झाले आणि त्यांनी सरकारवर बरीच टीका केलेली आहे. महाजनांवर सुद्धा बरीच टीका केलेली आहे. मात्र आता सरकारकडून काही उत्तर येतं का? कारण की जर याची कारणं पाहिली तर कुंभमेळ्याचं काम आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत. मात्र या खड्ड्यांमुळे बऱ्याच जणांचे जीव आत्तापर्यंत गेलेले आहेत. बऱ्याच जीवांना मुकावं लागलेलं आहे. मात्र तरीसुद्धा अजूनही या खड्ड्यांविरोधात काहीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यासाठी ठाकरेंची शिवसेना बरीच आक्रमक झालेली आहेत. आंदोलनस्थळी संजय राऊत राजाभाऊ वाजे नाशिकमधले जे खासदार आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी राजाभाऊ वाजेंची सुद्धा आपण बोललो. पुढारी न्यूजनं त्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की नाशिकमधले जे खड्डे आहेत ते व्यवस्थित करा.
नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी कामं सुरू आहेत त्यामुळे जे खड्डे झालेले आहेत ते दुरुस्त करण्याची मागणी या नाशिककरांची आहे आणि याच कारणामुळे प्रत्येक नाशिककर आज या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचा हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। नाशिकच्या महापालिकेपर्यंत हा मोर्चा निघालेला आहे आणि काही वेळातच महापालिकेवर हा मोर्चा जाऊन धडकेल। त्यानंतर आता निवेदन दिलं जाईल आणि त्यानंतर खासदार संजय राऊत काय संबोधित करतात, काय बोलतात त्याकडे लक्ष असेल। आपण पाहतोय की बराच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि संजय राऊत जे नेतृत्व करत आहेत त्यांच्यासोबत नाशिककर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी आहेत। हातामध्ये झेंडे घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा पुढे सरकतोय। काही वेळातच हा मोर्चा नाशिकच्या महापालिकेवर जाऊन धडकणार आहे। नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं एल्गार पुकारलेला आहे आणि तीच ही ताजी दृश्य थेट नाशिकमधून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। सगळे ताजे अपडेट्स आमचे प्रतिनिधी किरण ताजणे या मोर्चामधून नाशिकमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये आपण जर पाहिलं तर प्रतिकात्मक रेडा आणला गेलेला आहे, यमराजालाही आणलं गेलेलं आहे। नाशिकचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेचे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण नाशिकमधून ताजी पाहतोय। प्रत्येक व्यक्ती आज नाराज आहे, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काही जेनझींसोबत सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र लवकरात लवकर या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी हीच अपेक्षा या नाशिकमधल्या प्रत्येक व्यक्तीची आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, बराच वेळ झाला, कधीपर्यंत हा मोर्चा आता नाशिक महापालिकेपर्यंत पोहोचतोय? श्रद्धा, खरं तर काही सेकंदामध्ये हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचतोय। रेडा घेऊन थेट संजय राऊतांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये हे आंदोलनकर्ते जे आहेत ते नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचत आहे। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या मोर्चाच्या पुढे सुद्धा एक अनोख्या पद्धतीनं काही प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत। ते या सगळ्या दरम्यान नाशिककरांचं या मोर्चाचं लक्ष वेधून घेत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर रवींद्र मिर्लेकर सुद्धा या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। स्थानिक या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण मोर्चा काढला गेलेला आहे आणि थेट आपण बघतोय की या ठिकाणी जे आंदोलक आहे ते नाशिक महानगरपालिकेपर्यंत पोहोचलेले आहे। या ठिकाणी बघतोय की जे संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आता या मोर्चामधून थेट नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। किरण, संजय राऊत व्यासपीठावर पोहोचत आहेत। मी पुन्हा तुमच्याकडे येते, विनंती थोडंसं थांबवते। तर आपण पाहतोय की हा मोर्चा जो दाखल झालेला आहे नाशिकच्या महापालिकेच्या महापालिकेच्या आवारामध्ये हा मोर्चा जो पोहोचलेला आहे, जनआक्रोश मोर्चा ठाकरे सेनेकडून नुकताच हा मोर्चा या व्यासपीठावर नुकताच मोर्चा नाशिकच्या महापालिकेवर जाऊन धडकलेला आहे आणि काही वेळातच संजय राऊत व्यासपीठावर जातील आणि संबोधित करतील, काय बोलतील याकडे आपलं लक्ष असेल। मात्र बऱ्याच संख्येनं हे नागरिक जे आहेत, आंदोलक आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि याच खड्ड्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे ही जनता आक्रमक झालेली आहे। या जनतेचा आक्रोश आपल्याला या आंदोलनामधून, जनआक्रोश मोर्चामधून पाहायला मिळतोय। त्यांच्या अडचणी आपल्यासमोर त्यांनी मांडल्या, मात्र एकच अपेक्षा आहे या प्रत्येक नाशिककराची, प्रत्येक आंदोलकाची, प्रत्येक मोर्चेकराची की हे जे नाशिकमधले खड्डे आहेत ज्यामुळे नागरिकांचा जीव जातोय, ज्यामुळे नागरिकांना जीवाशी मुकावं लागतंय, त्या खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी। कारण की कुंभमेळ्याची कामं आहेत, त्यासाठी जे रस्ते खोदले गेलेले आहेत, त्यासाठी रस्त्यांच्या कामांमुळे रस्ते जे आहेत ते खराब झालेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे जीव जात आहेत। मात्र या खड्ड्यांच्या विरोधात दुरुस्ती व्हावी त्यासाठी या ठाकरेंच्या शिवसेनेचा हा जनआक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय आणि काही वेळापूर्वी या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयापासून ते नाशिकच्या महापालिकेपर्यंत हा मोर्चा येऊन धडकलेला आहे आणि आंदोलनस्थळी आपण पाहतो ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहेत। नाशिकमधून संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये हे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे। खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासासाठी प्रत्येक नाशिककर त्रस्त असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या हा मोर्चा, जर मोर्चाची सद्यस्थिती पाहिली तर मोर्चा हा नाशिकच्या महापालिकेच्या आवारामध्ये
खड्ड्यामध्ये येऊन धडकलेला आहे आणि व्यासपीठावर सगळे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसतंय। काही वेळातच निवेदन दिल्यावर खासदार संजय राऊत संबोधित करतील, बोलतील, काय बोलतात याकडे लक्ष असेल। अगदी नाशिकची जी महापालिका आहे त्याच्या समोरच हे व्यासपीठ बांधलं गेलेलं आहे, स्टेज बांधलं गेलेलं आहे आणि खासदार राजाभाऊ वाजे सुद्धा उपस्थित आहेत। नाशिकचे नेते सुद्धा बरेच या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे उपनेते रवींद्रजी विवेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा महापालिकेवर धडकलेला आहे। अडचणी बऱ्याच आहेत नाशिकमध्ये आणि कित्येक दिवसांपासून आहेत, मात्र प्रशासनाला कुठे अडचणी आणि कामं का अडतायत हा सवाल सध्या प्रत्येक नाशिककर आपल्याला उपस्थित करताना पाहायला मिळतोय। कारण की बराच वेळ झाला, बरेचसे बळी गेलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे, तरी सुद्धा प्रशासनाला अजूनही जाग का येत नाहीये हा सुद्धा प्रश्न आहे। दुसरीकडे जेव्हा पावसाळा सुरू होतो त्याच्या अगोदरचा जो टाइम असतो, त्याच्या अगोदरची जी वेळ असते, निधी पुरेसा पालिकेला मिळालेला असतो, त्या टाइम पिरियडमध्ये जी खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामं होतात ती कामं यावेळी का झाली नाही असा सुद्धा सवाल नाशिककर उपस्थित करतोय। आणि त्याच पार्श्वभूमीवर बरेचसे अपघात झालेले आहेत, बरेच जण अजूनही या रुग्णालयात उपचार घेत आहेत। फक्त खड्ड्यांमुळे बऱ्याच जणांचे अपघात होऊन नाशिककर त्रस्त आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं हा एल्गार पुकारलेला आहे। मोठ्या संख्येने नाशिककर एकवटल्याचं दिसतंय। काही क्षणांपूर्वी नुकतीच आपण ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य सुद्धा यावेळी पाहिली। नाशिकची जी महापालिका आहे तो परिसर आपण पाहतोय, नाशिकच्या महापालिकेचा हा परिसर आहे आणि त्याच ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकलेला आहे। या मोर्चामध्ये अनोख्या पद्धतीने हा मोर्चा काढला गेला। या मोर्चामध्ये प्रतिकात्मक रेडा आणला गेला होता, यमराजही आणला गेला होता आणि नाशिककर बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या खड्ड्यांवरून राजकारण सुद्धा बरंच तापलं, बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या, आरोप प्रत्यारोपांचं सत्र अजूनही सुरू आहे। महाजनांवर बरेच आरोप केले गेलेले आहेत, त्यावर अजूनही त्यांचं काही उत्तर आलेलं नाहीये आणि खड्ड्यांमुळे नाशिककरांना जो त्रास होतोय त्यासाठी या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। राहुल तुमच्या मागे जे लोक आहेत त्यांना खाली उतरवा, गाडी जास्त लोड होतो, ते दोघं तिघं तुमच्या मागे, तुमच्या मागच्या जोरदार घोषणा जी आपल्याला ऐकू येते। नाशिक शहरातल्या रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे आणि जे खड्ड्यांचे प्रश्न आहेत त्या खड्ड्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि त्या संदर्भातल्या प्रत्येक घडामोडी, सगळ्या ताज्या घडामोडी पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। ही दोन दृश्य पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय, हा जनआक्रोश मोर्चा आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयापासून ते नाशिकच्या महापालिकेपर्यंत येऊन धडकलेला आहे आणि ती दृश्य पाहतोय। दुसरीकडे हा जेव्हा मोर्चा निघालेला होता जनआक्रोश मोर्चा तेव्हाची ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहे। जेव्हापासून हा मोर्चा सुरू झाला, जेव्हापासून काल राऊत नाशिकमध्ये दाखल झाले तिथपासून किरण ताजदा आपल्याला सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। पुन्हा एकदा किरण यांच्याकडे आपण जातोय। किरण, मोर्चा तर येऊन धडकलेला आहे नाशिक महापालिकेवर, आता पुढे काय? संजय राऊत बोलणार आहेत का किंवा पुढचं नियोजन कसं आहे मोर्चाचं? महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी संजय राऊत यांच्या उपस्थितीत जो मोर्चा काढला गेलेला होता तो पोहोचलेला आहे आणि आता या ठिकाणी सगळे जे लोकनेते आहेत ते या ठिकाणी निवेदन करणार आहेत। खरं म्हणजे या सगळ्या मोर्चाच्या सुरुवातीला जो यमदूत म्हणून रेडा आणला गेला त्यासोबतच यमदूताचा प्रतिकृती करून या ठिकाणी ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। त्यामुळे नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं मोर्चामध्ये ज्या बाबी होत्या त्या आपण बघितल्या आणि त्यानंतर आता मोर्चा या सगळ्या ठिकाणी पोहोचलेला आहे। त्या मोर्चाची आता जर परिस्थिती बघितली तर मोठ्या संख्येनं शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झालेले होते। खड्ड्यांच्या मुद्द्यावर हा विरोधकांच्या या ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात आलेली होती आणि ती पाहता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता काही वेळातच त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत संजय राऊत या ठिकाणी निवेदन करणार आहेत। एकनाथ खडसेंच्या वेळेला त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली होती। असा सगळा परिस्थिती आहे। आता एक प्रकारे नाशिकमध्ये खड्ड्यांवर एक नवं राजकारण त्या ठिकाणी रंगताना आपल्याला दिसून येतं। सत्ताधारी विकास आहे त्यामुळे ही काही दिवस केलावी लागेल असं त्रास
त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत या सगळ्या होते. तर दुसरी आता या किरण, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. थोड्या वेळाने पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तर आपण ही दृश्य पाहतोय. नुकताच हा मोर्चा, जन आक्रोश मोर्चा नाशिकच्या महापालिकेच्या आवारामध्ये दाखल झालेला आहे आणि खासदार राजाभाऊ वाजे, नाशिकचे सगळे नेते आणि स्वतः खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये हे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे. आपण पाहतोय की काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी किरण यांनी तिथं उपस्थित असलेल्या जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, नाशिककरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक व्यक्तीला, नाशिककरांना, प्रत्येक नागरिकाला खड्ड्यांचा प्रश्न सतावतोय. सिंहस्थ कुंभमेळा आणि विकास कामांसाठी शहरामध्ये जी विविध ठिकाणी रस्त्यांची खुदाई केली गेलेली आहे, त्यामुळे जे मोठे खड्डे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले असून जे लोकांचे बळी गेलेले आहेत, नागरिक अजूनही जखमी आहेत, रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्या विरोधात या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा हा एल्गार आपण पाहतोय. नाशिकमध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे. काल जेव्हा खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांवर बरीच टीका केली. मात्र अजूनही गिरीश महाजनांकडून अजूनही उत्तर आलेलं नाही. आत्ता हा जो मोर्चा आहे, जन आक्रोश मोर्चा, तो थेट नाशिकच्या महापालिका आवारामध्ये येऊन धडकलेला आहे. काही वेळातच संजय राऊत माध्यमांशी बोलतील. काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेल. हे मोर्चा काढण्याचं कारण एवढंच होतं की या नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि एक आपली सत्ता असून देखील कुठलेही ठोस कामं केली जाती नाही. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की मागचा कुंभमेळा